जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास 5वा द्वैत कल्पना निरशन नाम श्रीराम समर्थ। केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेचेही लागले अनुसंधान। ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि मायाही प्रत्यक्ष दिसे, आता हे द्वैत निरसे कवणे परी हो। तरी आता सावधान एकाग्र करुनिया मन, माया ब्रह्म हे कवण जाणत आहे। सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प, ऐसिया द्वैताचा जल्प मनची करी। जाणे ब्रह्म जाणे माया, ते एक जाणावी तुर्या, सर्व जाणे म्हणोनिया सर्व साक्षिणी। ऐक तुर्येचे लक्षण, जेथे सर्व जाणपण, सर्वची नाही कवण जाणे लगा। संकल्प विकल्पाची सृष्टी, झाली मनाची ये पोटी, ते मनची मिथ्या शेवटी साक्षी कवणू। साक्षत्व चैतन्यत्व सत्ता, हे गुण ब्रह्माची ये माथा, आरोपले जाण वृथा माया गुणे। घट मठाचे निगुणे, त्रिविधा आकाश बोलणे, मायेचेनी खरेपणे गुण ब्रह्मी। जव खरेपण मायेसी, तवची साक्षत्व ब्रह्मासी, माया अविद्येचे निरासी द्वैत कैचे। म्हणोनी सर्व साक्षी मन, तेची झालिया उन्मन, मग तुर्यारूप ज्ञान ते मावळून गेले। जयास द्वैत भासले, ते मन उन्मन झाले, द्वैता अद्वैताचे तुटले अनुसंधान। एवं द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत, वृत्ती झालिया निवृत्त द्वैत कैचे। वृत्तीरहित जे ज्ञान, तेची पूर्ण समाधान, जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे। माया ब्रह्म ऐसा हेत, मने कल्पिला संकेत, ब्रह्म कल्पने रहित जाणते ज्ञानी। जे मनबुद्धी अगोचर, जे कल्पने होनी पर, ते अनुभविता साचार द्वैत कैसे। द्वैत पाहता ब्रह्म नसे, ब्रह्म पाहता द्वैत नासे, द्वैताद्वैत भासे कल्पनेसी। कल्पना माया निवारी, कल्पना ब्रह्म थावरी, संशय धरी आणि वारी तेची कल्पना। कल्पना करी बंधन, कल्पना दे समाधान, ब्रह्मी लावी अनुसंधान तेची कल्पना। कल्पना द्वैताची माता, कल्पना न्यप्ती तत्वता, बद्धता आणि मुक्तता कल्पना गुणे। कल्पना अंतरी सबळ, नसते दावी ब्रह्मगोळ, क्षणा एका ते निर्मळ स्वरूप कल्पी। क्षणा एका धोका वाहे, क्षणा एका स्थिर राहे, क्षणा एका पाहे विस्मित होऊनी। क्षणा एका ते उमजे, क्षणा एका ते निर्बुजे, नाना विकार करीजे ते कल्पना जाणावी। कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ, कल्पना तेची केवळ मोक्षदाती। असो ऐसी हे कल्पना, साधने दे समाधान, एरवी हे पतना मूळ चिकी। म्हणोनी सर्वांचे मूळ, ते हे कल्पनाच केवळ, इच्छे केलिया निर्मूळ ब्रह्मप्राप्ती। श्रवण आणि मनन, निजध्यासे समाधान, मिथ्या कल्पनेचे भान उडोनी जाय। शुद्ध ब्रह्माचा निश्चयो, करी कल्पनेचा जयो, निश्चितार्थे संशयो तुटून गेला।
मिथ्या कल्पनेचे कोडे कैसे राहे साच्या पुढे, जैसे सूर्याचेनी उजेडे नासे तम, तैसे ज्ञानाचेनी प्रकाशे मिथ्या कल्पना हे नासे, मग हे तुटे अपेसे द्वैतानुसंधान. कल्पनेने कल्पना उडे, जैसा मृगे मृग सापडे, का शरे शर आतुडे आकाश मार्गी. शुद्ध कल्पनेचे बळ झालिया नासे सबळ, हेची वचन प्रांजळ सावधायिका. शुद्ध कल्पनेची खुण स्वयकल्पीजे निर्गुण, सस्वरूपी विस्मरण पडोची नेदी. सदा स्वरूपानुसंधान करी द्वैताचे निरशन, अद्वय निश्चयाचे ज्ञान तेची शुद्ध कल्पना. अद्वैतकल्पी ते शुद्ध, द्वैतकल्पी ते अशुद्ध, अशुद्ध तेची प्रसिद्ध सबळ जाणावी. शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चितार्थ आणि सबळ व्यर्थ द्वैतकल्पी. अद्वैत कल्पना प्रकाशे, तेची क्षणी द्वैत नासे, द्वैता सरसी निरसे सबळ कल्पना. कल्पनेने कल्पना सरे, ऐसी जाणावी चतुरे, सबळ केलिया नंतरे शुद्ध उरली. शुद्ध कल्पनेचे रूप तेची जे कल्पी स्वरूप, स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण. कल्पनेसी मिथ्यत्व आले, सहजची तद्रूप झाले, आत्मनिश्चये नासिले कल्पनेसी. जेची क्षणी निश्चयो चळे, तेची क्षणी द्वैत उफाळे, जैसा अस्तमानी प्रबळे अंधकार. तैसे ज्ञान होता मळीन, अज्ञान प्रबळे जाण, या कारणे श्रवण अखंड असावे. आता असो हे बोलणे झाले, आशंका फेडू एका बोले, जयास द्वैत भासले ते तू नव्हेसी सर्वथा. मागील आशंका फिटली, इतुकेन हे कथा संपली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे द्वैत कल्पना निरशन नाम समास 5. जय जय रघुवीर समर्थ.